बातमी येते ती बघूयात। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात कर्नाटकात 0 FIR नोंद झाली आहे। हे 0 FIR आता कर्नाटकमधनं बारामती ग्रामीणमध्ये वर्ग करण्यात आले आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कर्नाटक राज्यामध्ये 0 FIR नोंद झाली असून ती आता बारामती ग्रामीणमध्ये वर्ग करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, काय माहिती याबद्दल? सर, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो रोहित पवार यांच्याकडनं राज्यामध्ये नोंदवण्यात यावा याकरता अनेक पोलीस स्टेशनला ते गेलेले होते। खरं तर मरीन लाईन्स पोलीस स्टेशन असेल किंवा बारामती ग्रामीण पोलीस स्थानकात देखील अजित पवार यांच्या विमान अपघाताचा क्रिमिनल अँगलने तपास व्हावा याकरता गुन्हा नोंद करण्यात यावा या सगळ्या संदर्भातली तक्रार देत होते, परंतु त्यांचा गुन्हा जो आहे तो घेतला नाही। परंतु रोहित पवार ज्यावेळेस दिल्लीत गेलेले होते, दिल्लीत त्यांनी महाविकास इंडिया अलायन्सच्या बड्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मात्र कर्नाटकमध्ये बँगलोरमध्ये हा सगळा अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे। 0 FIR घेण्यात आलेली आहे। आता ही 0 FIR जी आहे ती ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे बारामती ग्रामीणमध्ये ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी बारामती ग्रामीणच्या पोलीस स्थानकाकडे हा FIR जो आहे तो वर्ग करण्याची विनंती जी आहे ती या पत्रातून कर्नाटक सरकारकडनं करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संदर्भात राज्य सरकारकडनं पुढील कोणते पाऊल उचललं जाणार आहे गृह विभागाकडनं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भातला क्रिमिनल अँगलने जो तपास आहे तो सुरू होणार का, त्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल होणार का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण की आता सध्या तरी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या सखोल चौकशी सुरू आहे, अपघाताच्या संदर्भातली चौकशी सुरू आहे, परंतु क्रिमिनल अँगलने सुरू नाहीये। त्यामुळे आता या पुढे सरकार काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।